मॅच ऑन. पहिलाच बॉल ऑन साईडला बघतो आपण. हा फटका डीप मध्ये फिल्डर वेगाने तिथे जितू पोहोचण्याचा चांगला प्रयत्न होता मध्ये चिंटू बाउंड्री लाईनच्या बाहेर. कामतकर आपला 12 पण आपण पाठवून द्यावा नंबर त्याची विनंती. थँक्यू. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती. नियार म्हात्रे आणि मैदानाच्या आतमध्ये मोईल म्हात्रे आणि पंकज माई पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. ऑफ द विकेट. पुढचा बॉल समोर खेळत विशेप मध्ये. फटका देखील चांगला आहे. फिल्डर वेगानं पोहोचेल त्याच्या अगोदर चेंडू पोहोचेल का फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. सुंदर शॉट. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. थोडासा बाग फुटला असेल माळी. ज्या अनुषंगाने बघतो आपण बॅटिंग होती या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. ऑन साइडला मिस सामिंगे. डाऊन द बॉल. तिथं फिल्डर आहे. चूक होणार नाहीये. परतावा लागेल मोईलला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना जॉली स्पोर्ट्स कामतगरला. तो पहिला धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगरला. मोईल बाद झालाय. नवीन बॅटर राकेश क्रमांक 3 वरती. रन्स आहेत 8 धावा बलकावरती. पहिलेच षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं. आजचा दुसरा दिवस आणि निर्णायक मॅच. कुठला संघ सुपर 3 मध्ये येतो उद्या सुपर संडेला खेळण्यासाठी ते देखील तेवढंच महत्त्वाचं या मॅचच्या दृष्टिकोनातून. षटकातील पुढे चेंडू माळीचा. फटका सुंदर आहे. फक्त दिशा दिलेली आहे. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. राकेश नाल्याला आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. 4 धावा. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 वरती. पुन्हा तसाच का प्रयत्न स्लॉक स्वीपचा होता. डायरेक्ट हिट देखील फुटबॉलचा प्रकार आपला छोटासा पाहायला मिळाला मैदानाच्या मध्ये. माळी करत असताना लेग बाय अंपायरचा आपल्यापर्यंत तर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 पुढे स्कोर बोर्ड वरती. रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळत झालेला आहेत 13 धावा. धावा बलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ पंकज माई. पहिल्या षटकामध्ये बघतो आपण बॉलिंग मार्कवरती. ऑन साईडला सध्या तरी 2 फिल्डर आहेत. त्याचं कारण पॉवर प्ले सुरू आहे. राकेश साकिंग एनला माफ करा आपण मोहिलला बघितलं. साकिंग एनला होते. दावेत मिळणार नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघतो स्कोरवरती धावा आहेत 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला.
उमंग आलेत बॉलिंग मार्क वरती. लापटी बॉलर आहेत. रिव्हर्स फटका चांगला आहे. रन्स इकडनं जरूर चांगला मिळतील. चेंडू पॉइंटला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरवरती 17 वर ते आपल्याला धावफलक पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग करतो राकेशनं. पहिल्या देखील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. तो सध्या तरी चांगलं क्रिकेट खेळतो हा मॅच मध्ये. 17 रन्स इन बोर्ड, 17 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा ऑन साईडला आपण जर बाउंड्री रायडर्स बघितले तर 3 पाहायला मिळतात. स्क्वेअरला डीप मध्ये एक मिड विकेटला आणि काऊ मध्ये थोडासा स्कोअर लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पंकज माई षटकातील पुढील चेंडू डेड बॉल. रन्स 17 धावा फलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ असताना दुसरा 4 ओव्हरचा हा देखील एक चांगला सामना. पुढील चेंडू पूल केला आहे. डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करून जाईल का चेंडू. सेट बघूया काय झालेला आहे. चेंडू तर कव्हर झालेला आहे. तोपर्यंत मिळेल एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले. 1 न पुढे धावा फलकात आपल्याला एकूण धावा पाहायला मिळत आहेत. झालेल्या आहेत 18. पुढील चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न चांगला होता. चेंडू फुलर लेनचा पाहायला मिळत असताना हा देखील बघतो आपण डॉट बॉल. चांगली बॉलिंग चांगल्या टप्प्यावरती आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. विकेट टू विकेट सध्या तरी बॉलिंग करत असताना आल्या डॉट बॉल. रन्स बघतो आपण धाव फलकावरती 18. षटक दुसरं मार्गस्थ आहे. पुढील चेंडू फटका बनवला, अक्षरशः बनवलेला सुंदर शॉट. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 24. 24 धावा. पुन्हा तसाच काय प्रयत्न. फटका हवे डीप मध्ये फिल्डर फक्त बघत राहतील. काय बॅटिंग पाहायला मिळते. मोहिल मात्रेने आक्रमणाला सुरुवात केलेल्या बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. खराब बॉलिंग होते आणि फटके अक्षरशः बनवून खेळले जातात. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 आकड्यावरती स्कोर बोर्ड. बाकुटला असेल बॉलर. हा फटका फसला. मिसामिंगे तिकडे फिल्डर पोहोचला. पंकज चूक होणार नाहीये. मोहिला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना जॉली कामतकरला. रन्स बघतो आपण 2 ओव्हरचा खेळ संपला. 15ची सरासरी 30 धावा. 2 खेळाडू बाद. जॉली स्पोर्ट्स कामतकर.
2 ओव्हरच्या अखेरीस रन्स आहेत 30 स्कोर बोर्ड वरती. नीरज आहेत बॉलिंग मार्क वरती. तिसऱ्या ओव्हर मध्ये नवीन बॅटर आला यश पाटील. यश आणि राकेश पाटील कसे बॅटिंग करतील. राकेशने चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेली. 12 रन्स बनवले आपल्या टीमसाठी. मोईलनं 8 धावा बनवल्या होत्या. नियारनं 8व्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूना बॅटचा संपर्क इकडे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगला चेंडू. नीरजचा पहिला डॉट आलाय. किती धावा असणार आहे 4 ओव्हरमध्ये बघतो आपण. संध्याकाळचं वातावरण जरूर आहे. मात्र इकडे चेंडूना बॅटचा संपर्क झाला. चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाहायला मिळतं. त्याचं कारण चांगल्या विकेटवरती क्रिकेट टुर्नामेंट देखील आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला. 31 आकड्यावरती 31. 31 धावा धावपलकावरती आहेत. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ. नीरज आहेत या तिसऱ्या ओव्हरमध्ये. षटका दिल. पुढील चेंडू ऑन साईडला पूल केलाय. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेक करेपर्यंत धावेत मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोरबोर्ड वरती. रन्स आहेत 32. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 32 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा दिवस मैत्री चषकाचा. उद्या निर्णायक दिवस आहे. लास्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोर विरुद्ध आपल्याला एकूण रन्स पाहायला मिळतात. झाले 33 धावा. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. त्याच्यानंतर अजून एक षटकाचा खेळ बाकी असणार आहे. 50 ते 55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल कामतगरचा. नेक्स्ट बॉल. पुन्हा फॉलो करण्याचा प्रयत्न. चेंडूना बॅटचा संपर्क आता आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगला चेंडू होता. सुंदर होता चेंडू. चांगल्या लेंथ वरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 आल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये नीरजनं जरूर काय व्हाईट बॉल हाताळलेत. मात्र विकेट टू विकेट देखील त्यांना बॉलिंग केलेली आहे. चांगली बॉलिंग तो करतोय. संधी दिली जात नाहीये. खराब चेंडू हाताळला जात नाहीये. मोठ्या फटक्या खेळण्याची संधी इकडे मिळत नाहीये बॅटरला. मिसामिंग जेलची संधी इकडे नसणार आहे. डीप मधून 2 फिल्डर तिथे पोहोचले होते. चेंडू चेस्तून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतात. आणि 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न पुढे स्कोर वरती. रन्स आहेत एकूण 35 धावा. धावा धावपलकावरती. यश पाटील साकिंग इनला राऊंड विकेट ना. यावेळेचा हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. तसं ना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड. शॉट बनवून खेळण्याचा प्रयत्न. मिसामिंग आहे. डाऊन द बॉल. प्रेम आहेत. चूक झालेली आहे. कॅचेस विन द मॅचेस. एक धावीत मिळते. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे धावपलक आपल्याला एकूण रन्स पाहायला मिळत आहेत. झालेल्या 37 धावा. अजून आय थिंक एक चेंडू शिल्लक असावा या षटकातील. नीरजने आतापर्यंत 8 चेंडू टाकले. त्याच्यामध्ये बघतो आपण 3 व्हाईट बॉल होते त्याचे. त्याचंच कारण हा षटक मोठा. नेक्स्ट बॉल. ग्राउंड शॉट. जितू डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. फेक देखील तेवढीच चांगली. धावेत एक सिंगलच मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघतो स्कोर बोर्डवरती आहेत. झालेल्या 38 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपला. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे.
पियुष आलेत. लास्ट ओव्हर मध्ये फुल टॉस आहे. फटका देखील चांगला डीप मध्ये. पुन्हा बघतो आपण फिल्डर प्रेम पाहायला मिळाला. पुन्हा जेलची संधी होती की काय. तर मी इथे एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर कार्ड मध्ये आपल्याला रन्स पाहायला मिळतात. 39 धाव आहेत. पहिल्या 3 ओव्हर मध्ये पहिल्या 2 ओव्हर मध्ये माफ करा बघतो आपण रन्स होत्या 30. त्याच्यानंतर नीरजनं फक्त 8च रन्स खर्च केला. चांगला त्याचा कमबॅक पाहायला मिळाला. आता पियुष बॉलिंग मागवती आहे. हा चेंडू विकेटच्या बाहेर आहे. विकेटच्या बाहेर आहे. नो बॉल आहे. येणारा चेंडू फ्री देखील असणार आहे. संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोर बोर्ड 40 वरती. इकडनं 10 ते 15 धावा बनवल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकेल. तसाच का प्रयत्न असावा. या पहिल्या इनिंग मध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगरच्या अनुषंगाने त्यांना पहिल्या 2 ओव्हर मध्ये 30 बनवल्या होत्या. आता तिसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा कमबॅक केला ब्राह्मण बाटले टीमने. मॅच मध्ये फक्त धावा खर्च केला 7च. नीरजनं पियुष षटकार दिल. पुढील चेंडू राऊंड विकेटना समोर खेळलेत. डीप मध्ये फिल्डर आहेत. खरा फिल्डिंग रन चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 4 न पुढे स्कोर बोर्ड एकूण जाऊन पोहोचला 44. 44 धावा गरजेच्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जॉली स्पोर्ट्स कामतगर संधी दिली जाणार नाहीये. जास्तीत जास्त रन्स इकडनं बनवल्या जातील. डेट ओव्हरला सुरुवात झालेली आहे. पियुषच्या पुढील चेंडू फटका देखील बनवलेला आहे. रन्स देखील चांगला मिळणार आहेत. चेंडू स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6. चांगली धावसंख्या. लास्ट मॅच आजच्या दिवसातील क्वालिफाय मॅच. रन्स गरजेच्या होत्या. यश पडेल तो बनवत असताना हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा सांगत असताना नंबर वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. झालेल्या आहेत 51 धावा धावफलकावरती आहेत. हेलिकॉप्टर शॉट मिसामेंगे. शंकर तिकडे पोहोचलाय. चूक झालेली आहे. भाटाले टीमनं बऱ्याचशा चुका केल्या बघतो आपण या मॅच मध्ये. तिसरीचा देखील कॉल. 3 धावा धावून कंप्लीट झालेल्या आहेत. भरपूर चुका करतो. या रन्स महत्वाच्या आहेत. ज्या धावा आता बघतो आपण येतात जॉली स्पोर्ट्स कामतगर साठी. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 3 न पुढे स्कोर बोर्ड 54 या आकड्यावरती आहे. आणि अजूनही बघतो आपण चेंडू शिल्लक आहेत निर्णायक या इनिंगचे. आय थिंक 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि रन्स आहेत कामतगरच्या 54 धावा पलकावरती. पियुषचे चांगले प्रयत्न आहेत मात्र फिल्डर त्याला साथ देत नाहीयेत. राकेश साकिंग यांना आहेत. हा देखील चेंडू लांब लचक. हा देखील षटक. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पूर्ण झाली 1 न पुढे स्कोर बोर्ड 55 55 धावा. चांगला चेंडू होता. डावीकडनं एक सिंगल असमेल. फुलर लाईनचा पाहिला मला अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न होता. फटका राकेश पाटीलचा डावीकडनं एक सिंगल मिळतं. अब तक 56 धावा पलकावर देत. आणि निर्णायक चेंडू अजूनही शिल्लक आहे या पहिल्या डावाचा. याच्यावरती काय क्रमांक येतोय 1 2 3 4 5 की 6.
4 किंवा 6ची अपेक्षा असावी. तिकडनं बाटाले टीम म्हणत असावी की 1 किंवा 2 धावा जाऊ द्या. 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. मोठा फटका तर बघतो आपण धावसंख्या 60+. पुढील चेंडू फटका चांगला आहे. यश मैदानाच्या आतमध्ये म्हणजे तुम्हाला मोठेच फटके पाहायला मिळतील. चांगला फिनिश केलेला जॉली स्पोर्ट्स कामत घरणं. पहिल्या डावाचा केस समजाने पहिल्या डावाच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग येत असताना जॉली स्पोर्ट्स कामतघरची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 62, 63चं टार्गेट आहे या मॅच मध्ये विजयासाठी. जशी मॅचच्या सुरुवात पुन्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये असतील. टार्गेट 63 आहे मॅच मध्ये. निशान पुन्हा एकदा आमच्या कमेंटर बॉस मध्ये असेल. आम्ही ब्रेक घेतो नका कारण की मॅच मध्ये बघतो आपण 63 बनवायच्या. थँक्यू सो मच आमचे मित्र सूरज किंवा अक्षय. त्यांच्या प्रेमाखाली आज एक दिवस यावं लागलं. क्रिकेट टुर्नामेंट मध्ये समालोचन करण्याचा प्रयत्न आम्ही चांगलाच केला. तर भरपूर शेड्यूल बिझी आहे. कंटिन्यू सध्या तरी मॅचेस देखील आपल्याला ठिकाणी आपला मॅचेस देखील शेड्यूल सुरू आहे. यास मोहिलजी नियार मात्रे माफ करा. यार आमचे देखील जवळचे मित्र आहेत कामतघर मध्ये. जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा आमच्या अमोल दादा असतील, नियार किंवा ही सगळी टीम होईल, राकेश दादा, यश, नियार, त्याच्यामध्ये बघतो आपण रितेश. चांगली टीम आहे, सातत्याने खेळत असतात. मोती दादा वगैरे सगळे जे आहेत खेळाडू चांगले सातत्याने संपर्कात असतात, कॉन्टॅक्ट मध्ये असतात. त्यांचा खेळ देखील चांगला. आता बघूया पंकज देखील आमचा जवळचा मित्र आहे. पंकजची टीम बाटाले कशी खेळ, जितू आमचे मित्र आहेत कशा पद्धतीने खेळतील. माझ जरूर आपल्याला चांगली पाहिजे म्हणजे जशी मॅचला सोबत कॉमेंटर बसमध्ये आमचे मित्र निशांत पाटील. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल भोईर सर. तर हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 63 धावा बनवायच्यात जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीमला. 63 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार, विजयश्री कोण खेचून आणणार, इथे मात्र अगदी म्हटलं जातं मॅटर ऑफ युनिटी, ज्याला म्हटलं जातं एकत्रितेनं एकजूट होणं आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. एका बाजूला संघ पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि एका बाजूला पण संघ पाहतोय जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीमला पाहतोय.
षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती रितेश धुमाळ आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय पंकज माईला आणि एका बाजूला प्रेम या खेळाडूला पाहतोय. 63 धावा बनवायच्या सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू फेस करत असताना इथे चेंडू आलाय डॉट. पहिला चेंडू खेळत असताना स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे पंकज माईने केला. चेंडू इथे डॉट आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू टाकत असताना अगदी जर पाहिलं तर डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज रितेश धुमाल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस देखील शफल क्रॉस झाले होते. विकेट करण्याचा प्रयत्न. स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत आणि इथे एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 1 या आकड्यावरती. 63 धावा बनवायच्या, त्यामुळे मोठे फटके खेळावेच लागतील फलंदाजांना आणि ती जबाबदारी पंकज माईला स्वीकारावी लागेल या मॅच मध्ये. परंतु एका बाजूला प्रेमला देखील आक्रमकता दाखवावी लागेल. आपल्याकडे असलेले गुणकौशल्य, आपल्याकडे असलेली क्षमता या मॅच मध्ये सिद्ध करावी लागेल. गोलंदाज रितेश धुमाळ यावेळेस जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत. शॉट पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. इथे देखील एकच धाव मिळते. खरं तर आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी पाहिली रितेश धुमालची खूप चांगली राहिली. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची, कारण सातत्यानं तो चांगली गोलंदाजी करतोय. याही मॅच मध्ये त्यांनी चांगली सुरुवात केली आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी मोठे फटके खेळण्याची संधीच तो फलंदाजांना देत नाहीये. रितेश धुमाल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. पंकजच्या विरोधात इथे देखील चेंडू येते डॉट. काय गोलंदाजी केली जाते. अफलातून गोलंदाजी. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अगदी जर पाहिला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय आणि ज्या उंचीसाठी पंकज खेळले होते ना, ती उंचीच प्राप्त होत नाहीये. इथे देखील डॉट चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि आतापर्यंत 2 धावा धाव फळकावरती पाहायला मिळतात. यावेळेस त्रिफलाचित यू मिस आय विल डेफिनेटली यष्टा विध्वस्त दांडी गोल. इथे विकेट मिळाली आहे. चांगली गोलंदाजी करतात रितेश धुमाल. महत्वाची विकेट प्राप्त केली. पंकज माईला बाद केलं. सुरुवातीचे 2 चेंडू तो डॉट आला. कुठेतरी दबाव होता पंकज माईवरती. इथे मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. लाईन पूर्णपणे मिस केली आणि त्रिफळाचीच्या स्वरूपात मोठा धक्का जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीमला बसलाय, कारण पंकज माई एक महत्वाचा खेळाडू होता आणि तो लवकर बाद झालाय. न्यू बॅटर जितू माई, मागचा मॅचचा हिरो. मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग जितू माईने केली होती. तो फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये त्याला बरसावा लागेल. चांगलीच बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा रितेश धुमालने खर्च केल्यात. आडव्या बॅटने खेळलेत. कंट्रोल फुलचा फटका होता. मिड विकेटला चेंडूला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळाली आणि लगेचच मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या तब्बल 4 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये, कारण 63 धावांचा टार्गेट सेट केलाय या मॅच मध्ये. त्यामुळे सुरुवातीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं अगदी गरजेचं होतं आणि ते कार्य रितेश धुमालने केलंय. लाजवाब गोलंदाजी. फक्त 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. येणारे 18 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता. म्हणजेच काय, येणाऱ्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. ती देखील सातत्यानं निरंतर पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. जबाबदारी स्वीकारावी लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण येणारे 18 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसामध्ये खरं तर खूप चांगला खेळ जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने केला. सुरुवातीला जर पाहिला तर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये 5 चेंडूमध्ये 5 धावा डिपेंड देखील केल्या मोहिल मात्रेनं. तदनंतर या संघाचा आत्मविश्वास वाढला
आणि सध्याच्या घडीला खूप चांगला खेळ मैदानामध्ये साकारतात हे खेळाडू. येणारे 18 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 19.66 सरासरीने ते धावा करायच्यात. गोलंदाज यावेळेस पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला शतरक्षक आहे तिथे, चेंडूला अडवलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळते. धाव मिळत नाहीये, धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. अगदी चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज ओम पाटील आलाय. सकाळच्या सत्रामध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा त्याच्यावरतीच विश्वास दाखवलाय कर्णधारानं. परंतु एका बाजूला जितू माई मैदानावरती दाखल झालाय. प्रेमला देखील चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. येणारे 17 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. प्रत्येक डॉट चेंडू या मॅचचं समीकरण अगदी बदलवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ओम पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. खोलवर टप्प्यात चेंडू आणि इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी जॉली स्पोर्ट्स कामतगर आजच्या दिवसामध्ये दाखवतोय. खरं तर या संघाने आज खूपच जास्त इम्प्रेस केलाय, कारण सकाळच्या सत्रामध्ये देखील त्यांची चांगली गोलंदाजी होती आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील खूप चांगला खेळ या संघाने आतापर्यंत दाखवलाय. कौतुक करावे लागेल रितेश धुमालचं, कारण चांगली सुरुवात करून देतात. तदनंतर येणारे गोलंदाजांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो. यावेळेस चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हर पॉईंट रिझन मध्ये आणि इथे फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 5 या आकड्यावरती. दबाव जाणवतोय फलंदाजांवरती, परंतु इथे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. सातत्यानं मोठे फटके खेळावे लागतील. क्षमता आहे जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाकडे. ओम पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. जितू माईच्या विरोधात इथे चांगला चेंडू टाकलाय, परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचा फटका आहे. ऑन साइडला शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी शतरक्षक उभं करणं ही देखील मोठी गोष्ट आहे. आणि आज फिल्डिंग सेटअप देखील चांगला राहिलाय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचा. आणि ओमचं देखील कौतुक करावं लागेल. युवा गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती सातत्याने विश्वास दाखवला जातो. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करत असतो. याही स्पर्धेमध्ये त्याची भूमिका चांगली राहिली आहे. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली आहे. त्रिप्लाचीच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये. अगदी पाहिलं तर गोलंदाज ओम पाटीलनं देखील दबाव टाकला फलंदाज प्रेमवरती. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. शपल क्रॉस झाले होते आणि तदनंतर यष्टांचा वेध इथे गोलंदाजाने घेतलाय. चांगली गोलंदाजी करतायत. लाईन चांगली आहे, लेन देखील चांगली आहे आणि वेगाचा देखील चांगला वापर करत असताना ओम पाटील हा गोलंदाज अगदी इम्प्रेस करतोय. लाजवाब गोलंदाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळते. न्यू पॅटर मैदानावरती शंकर दाखल होतोय. इथून देखील हा सामना जिंकू शकतो जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ, परंतु मोठे फटके येणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, याही षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिल्या ना तर 2 धावा खर्च केल्यात ओम पाटील या गोलंदाजानं. शंकरच्या विरोधात खोलवर टप्प्याला चेंडू होता. चांगला ऑन ड्राईव्ह लॉंगर रिजन मध्ये रितेश धुमाल आहे तिथे. चांगलं शतरक्षण, इथे धाव घेतली जात नाहीये आणि 2 षटकांचा इथे खेळ संपला. 63 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाने धाव फलकावरती धावा केल्या त्या 2 बाद 6 या आकड्यावरती. अफलातून गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, या षटकामध्ये 2 धावा. म्हणजेच काय, चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण सातत्यानं आजच्या दिवसामध्ये पाहिली आहे जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता.
12 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. 28.50च्या सरासरीनं इथे धावा बनवायच्या आहेत. ते कार्य मैदानावरती जितू माईला करावे लागेल. जबरदस्त गोलंदाजी, पूर्णपणे दबाव जाणवतोय फलंदाजांवरती. षटक क्रमांक 3 मोहिल म्हात्रे, राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. जितूच्या विरोधात फुल टॉस बॉल, या चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी सुरेख फटका, षटकार. वरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. यावेळेस मात्र समोर सापडलेत पायचीच्या स्वरूपात मोठी विकेट मिळवली. फलंदाज जितू माईला देखील परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. जितू माली हॅज टू द पार्ट. फलंदाजी केली सुरुवातीला. अगदी तर पहिलं तर फलंदाजाने इम्प्रेस केलं. यश पाटीलच्या बॅटमधून 22 धावा 7 चेंडूमध्ये पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजीमध्ये देखील दमकम दाखवली या संघाने. मोहिल म्हात्रे 22च्या विरोधात यावेळेस पहिलं तर लॉंग लेग रिजन मध्ये फटका खेळले. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचत नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. मोहिल म्हात्रे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट न फुल टॉस बॉल आणि इथे देखील भिरकावलाय. अजून एक मोठा फटका, षटकार. स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. भावेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. खरं तर सुरुवातीपासून अशा प्रकारे फलंदाजी करणं गरजेचं होतं आणि ते मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे देखील फलंदाज भावेशने केलाय. इथे चेंडू आलाय डॉट. सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं होतं, परंतु रितेश धुमालची गोलंदाजी कमालीची राहिली. ओम पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु इथे मोहिल म्हात्रेच्या विरोधात चांगली फलंदाजी पाहायला मिळते. ते पाहिलं तर खोलवट टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. निहार आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते फक्त एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 63 धावा इथे बनवायच्या होत्या जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीमला. आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर पाहिली तर तब्बल 23 धावा. म्हणजेच काय, येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 40 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 40 धावा, मिशन इम्पॉसिबल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होईल याचा नेम नाही. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही ना तोपर्यंत धीर नाही सोडायचा. क्रिकेटमध्ये देखील तसंच काही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत लढायचं, संघर्ष करायचा याच क्रिकेटच्या पटलावरती. परंतु येणारे 7 चेंडू 40 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती रितेश चौधरी हा गोलंदाज झाला आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय भावेश. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत या मॅच मध्ये 11 धावा पाहतोय 4 चेंडूमध्ये, परंतु इथे 6 चेंडूमध्ये त्याला 40 धावा बनवायच्यात. इथे चांगल्या रीतीने गोलंदाजी करावी लागेल. सलग 7 चेंडूवरती 7 षटकार ठोकले
इथून देखील पराभूत होऊ शकतो जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ. परंतु तिथे गोलंदाजाने जर चुका केल्या ना तर या मॅच मध्ये जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ देखील कमबॅक करताना दिसेल. गोलंदाज उलटाच बॉल, फक्त चेंडूला दिशा दिली, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी भावेश मैदानावरती आलाय आणि धावा देखील आल्यात. परंतु भावेश इथे चांगली बॅटिंग करतायत. 4 धावा मिळाल्या. येणारे 5 चेंडू, 36 धावांची आवश्यकता. परंतु इथे चेंडू वाईट टाकलाय, खराब चेंडू आहे. अजून एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 28 या आकड्यावरती. अजून एक खराब चेंडू. इथे गोलंदाजाला अशा प्रकारे सातत्याने जर चुका केल्या ना तर नक्कीच जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ देखील या मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करताना दिसेल. परंतु षटकार येणं गरजेचं आहे प्रत्येक चेंडूवरती. आणि नो बॉल किंवा वाईट चेंडू सातत्याने टाकावे लागतील गोलंदाजांना. म्हणजेच काय, रितेशलाच हे सर्व काही करावं लागेल. फुलटॉस बॉल, स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला शतरक्षक आहे, इथे धाव घेतली जात नाहीये. म्हणजेच काय, बॅकफुटला गेलाय संघ जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ. जर शारीरिक भाषा जर पाहिली ना फलंदाजांची तर नकारात्मक पाहायला मिळते. कारण इक्वेशन जर पाहिलं ना तर भरपूर मोठं पाहायला मिळते या मॅच मध्ये. 34 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हवेत खेळले, शतरक्षक. सकाळच्या सत्रामध्ये देखील अशाच प्रकारचा झेल या शतरक्षकाने घेतला होता. चांगला झेल कंप्लीट केलाय त्या शतरक्षकानं. ओम पाटील अफलातून झेल कंप्लीट करतोय फलंदाज बाद. त्या इनिंगला फिनिश केलं. तब्बल 22 धावा त्यांच्या देखील बॅटमधून. इथे देखील चेंडू डॉट येतोय, पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ. या संघाची कामगिरी देखील चांगलीच होती, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये गोलंदाजी खराब राहिली. प्रमुख गोलंदाजांवरती आक्रमण केले गेले. पियुषच्या शेवटच्या षटकामध्ये 23 धावा, भरपूर मोठं अंतर त्या धावांमुळे आपल्याला पाहायला मिळालं. कारण 23 धावा शेवटच्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या. आणि यशचं कौतुक करावं लागेल, कारण अक्षरशः तो बरसला त्या षटकामध्ये. चांगली बॅटिंग, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये भरपूर कमी धावा होत्या, परंतु पियुषनं टाकलेले नो बॉल, वाईट चेंडू, तदनंतर षटकार या मॅचचं अगदी समीकरण बदलून टाकलं आणि ते सामना जिंकलाय जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ. हार्ड लक, टफ लक जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ. आपण देखील चांगला खेळ केला, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये आपल्या चुका झाल्या. गोलंदाजीमध्ये चुका केल्या, फलंदाजीमध्ये देखील फारसं यश आलेलं नाही आहे, म्हणून हा संघ इथे पराभूत झालाय. हार्ड लक अँड टफ लक. तर नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो, ज्याच्या बॅटमधून तब्बल 7 चेंडूमध्ये 22 धावा आणि 2 षटकार आणि 1 चौकार देखील पाहिल्या, तोच या मॅचचा हिरो मिस्टर यश. आपण यायचा व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द